कोणत्याही राज्याची ओळख तिथली जमीन, तिथली संस्कृती आणि तिथली माणसं घडवतात, बरोबर? पण कर्नाटकच्या बाबतीत ही ओळख घडवण्यात सर्वात मोठा वाटा आहे पाण्याचा. तर आज आपण कर्नाटकच्या ह्याच दोन प्रमुख नदी प्रणालींचा, म्हणजे खऱ्या अर्थाने राज्याच्या या जीवनरेखांचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहणार आहोत. पण एक मिनिट, राज्याची जीवनरेखा म्हणजे नक्की काय असतं? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? जीवनरेखा म्हणजे अशी गोष्ट जी त्या प्रदेशाची केवळ ओळखच नाही, तर तिथली समृद्धी आणि भविष्यही घडवते. आणि कर्नाटकबद्दल बोलायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे. ते दडलंय तिथल्या जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात, म्हणजेच तिथल्या नद्यांमध्ये. याच नद्या राज्याच्या विकासाचा मुख्य स्रोत आहेत, त्याची धुरा आहेत. आता कर्नाटकच्या नद्यांची कहाणी मोठी रंजक आहे. त्या प्रामुख्याने 2 गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. आणि ही विभागणी कशावर अवलंबून आहे? तर त्यांच्या प्रवाहाच्या दिशेवर. तर बघा, कर्नाटकच्या नद्यांची ही कहाणी 2 पूर्णपणे वेगळ्या प्रवाहांमध्ये विभागलेली आहे. एका बाजूला आहेत पठारावरून अगदी शांतपणे वाहणाऱ्या, शेतीला जीवन देणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या, आणि दुसऱ्या बाजूला आहेत पर्वतांमधून प्रचंड वेगाने खाली कोसळणाऱ्या आणि राज्याला ऊर्जा देणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या. 2 वेगवेगळ्या दिशा, 2 वेगळे स्वभाव, पण त्यांचा उद्देश मात्र एकच: कर्नाटकला समृद्ध करणं. चला, तर मग आधी आपण पठारावरून पूर्वेकडे प्रवास करणाऱ्या नद्यांबद्दल जाणून घेऊया. ह्याच त्या नद्या आहेत ज्यांनी कर्नाटकचा एक मोठा भूभाग सुपीक बनवला आहे. या प्रणालीमध्ये कृष्णा, कावेरी, पेन्नार आणि पालार यांसारख्या मोठ्या नद्या येतात. या सगळ्या नद्या जाऊन मिळतात बंगालच्या उपसागराला, पण त्याआधी त्या कर्नाटकाला अक्षरशः समृद्ध करतात. यातल्या 2 सर्वात महत्त्वाच्या नद्या म्हणजे कृष्णा आणि कावेरी. कृष्णा नदी आपल्या महाबळेश्वरमध्ये उगम पावते आणि उत्तर कर्नाटकसाठी तर ती एक वरदान आहे. आणि दुसरीकडे आहे कावेरी, जिला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. ती कोडागू जिल्ह्यातल्या तलकावेरी इथे उगम पावते. या नद्या म्हणजे फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत, तर त्या संस्कृती आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम आहेत. उदाहरण घ्यायचं तर कावेरी नदी आपल्या प्रवासात केवळ शेतच नाही, फुलवत तर 3 सुंदर धबधबे आणि 3 बेटंसुद्धा तयार करते. यावरूनच तिचं भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता पूर्वेकडच्या शांत प्रवाहाकडून आपण वळूया पश्चिमेकडच्या वेगवान आणि शक्तिशाली नद्यांकडे. यांची कहाणी एकदम वेगळी आहे. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या या नद्या तीव्र उतारावरून वाहत असल्यामुळे त्या प्रचंड वेगाने अरबी समुद्राच्या दिशेने धाव घेतात. आणि याच वेगामुळे अनेक सुंदर आणि भव्य धबधबे तयार झाले आहेत. या गटातल्या प्रमुख नद्या आहेत शरावती, काळी, नेत्रावती, वराही आणि अघनाशिनी. या नद्या लांबीने लहान असल्या तरी त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे, विशेषतः ऊर्जा निर्मितीमध्ये. या नद्यांची ताकद मोजायची असेल ना, तर हा एक आकडाच पुरेसा आहे: 253 मीटर. ही आहे शरावती नदीवरच्या जगप्रसिद्ध जोग धबधब्याची उंची. विचार करा, इतक्या उंचीवरून कोसळणारं पाणी केवळ एक निसर्गरम्य देखावा नाही, तर कर्नाटकच्या ऊर्जेचा एक प्रचंड मोठा स्रोत आहे. तर आता पाहूया की मानवाने या नैसर्गिक देणगीचा, म्हणजे नदीच्या प्रवाहाचा आपल्या फायद्यासाठी, विशेषतः शेतीसाठी कसा उपयोग करून घेतला. कर्नाटकात पाऊस सगळीकडे सारखा आणि नियमित पडत नाही. म्हणूनच शेतीसाठी कृत्रिम पाणी पुरवठा म्हणजेच सिंचन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. खरं तर याशिवाय तिथल्या शेतीचा विकास होणं शक्यच नव्हतं. कर्नाटकात पाण्याचा योग्य वापर करण्याची परंपरा काही आजची नाही, तर ती शतकानुशतके जुनी आहे. अगदी 11व्या शतकातल्या शांतीसागर धरणापासून ते आधुनिक काळातल्या भव्य कृष्णराज सागर धरणापर्यंत पिढ्यानपिढ्या या नद्यांना अडवून प्रगतीचा मार्ग तयार केला गेला आहे. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रदेशाने आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सिंचनाची वेगवेगळी पद्धत स्वीकारली आहे. उदाहरणार्थ, सपाट मैदानी प्रदेशामुळे रायचूरमध्ये कालव्यांचं जाळं पसरलं, तर शिवमोग्गाच्या डोंगराळ भागात पावसाचं पाणी साठवण्यासाठी तलावांचा वापर झाला. आणि बेळगावसारख्या प्रदेशात भूजल पातळी चांगली असल्यामुळे विहिरी सिंचनाचा मुख्य आधार बनल्या. शेतीनंतर या नद्यांनी कर्नाटकच्या प्रगतीत आणखी एक खूप मोठी भूमिका बजावली, आणि ती म्हणजे वीज निर्मिती. चला पाहूया ही जलविद्युत क्रांती नेमकी कशी घडली. झालं असं की कर्नाटकात कोळसा किंवा पेट्रोलसारखी पारंपरिक इंधन संसाधने खूपच मर्यादित होती. मग गरजेपोटी राज्याने आपल्या खऱ्या शक्तीकडे, म्हणजेच त्या वेगाने वाहणाऱ्या नद्यांकडे लक्ष केंद्रित केलं, आणि त्यातूनच एका नव्या क्रांतीचा जन्म झाला.
ही प्रक्रिया खरोखरच ऐतिहासिक आहे. याची सुरुवात झाली 1902 मध्ये शिवनसमुद्र इथे. तेव्हा त्याचा उद्देश फक्त कोलारच्या सोन्याच्या खाणींना वीज पुरवणं इतकाच होता. पण स्वातंत्र्यानंतर शरावती आणि काळीसारख्या नद्यांवर अनेक प्रकल्प उभे राहिले आणि बघता बघता कर्नाटक जलविद्युत निर्मितीमध्ये देशातील एक अग्रगण्य राज्य बनलं. तर ह्या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? ह्या नद्यांचा कर्नाटकवर नेमका काय आणि कसा परिणाम झाला आहे? याचा सारांश अगदी सोपा आहे. मग ते शेतीसाठी बांधलेले प्राचीन कालवे असोत किंवा वीज निर्माण करणारे आधुनिक टर्बाईन असोत, कर्नाटकच्या नद्याच खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाचं इंजिन ठरले आहेत. पण आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्याप्रमाणे पाणी आणि ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, ते पाहता या जीवनदायिनी नद्यांचं भविष्य काय असेल? यावर विचार करणं आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे.